Hello everyone, welcome to SSA. While taking master class, मेन्स मास्टर क्लास, तुमची एक रिक्वेस्ट होती की सर मेन्स लेवलची बॅच सुरू करता येईल. सो विथ ऑल दोज एफर्ट्स वी आर स्टार्टिंग विथ SSA's फर्स्ट मेन्स ऑनलाइन बॅच फॉर रिझनिंग. Okay, and I'm very much excited to say that this particular month, say June to August, we'll be having our first mains batch. Okay, so I am very much excited to make sure that you clear your mains and LR, which is your favorite subject for prelims, हा सेम सब्जेक्ट तुमची मेन्स पण क्लिअर करून देणार. ठीक आहे. सो वेन वी स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर बॅच वी हॅव सम डिटेल्स फॉर यू. सो आय रेकमेंड ईच अँड एव्हरी स्टुडंट जे पण लाईव्ह आहेत, जे रेकॉर्डेड बघणार आहे, ठीक आहे, त्या व्हिडिओला कम्प्लीट एंड पर्यंत बघा. तुमचे कम्प्लीट डाउट्स क्लिअर होतील याच्यामध्ये. कम्प्लीट डाउट्स क्लिअर सोबत तुम्हाला आयडिया येईल की ही बॅच कोणासाठी आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द parameter where it says why should you join this batch. Okay, so the reason you should join this batch is from last 2 years 3 years जे मुलं कंटिन्युअसली प्रिलिम्स देत आहे, मेन्स पण येतात पण मेन्स निघत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी मागे पण सांगितलं की IBPS PO मेन्स 2023 होती, त्याच्यामध्ये फक्त 4 क्वेश्चन होते मिसलेनियसचे, बाकी सगळे क्वेश्चन जे होते ते क्रिटिकल रिझनिंग आणि पझल्सचे होते. आता अशा मॉक टेस्ट मध्ये तर तुम्हाला सापडले नसतील, बट अशा वेळेस काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर ही बॅच, ह्या बॅचची लेवल मेन्स लेवलच्या हिशोबाने थोडी हायर राहणार आहे. तर ज्या मुलांनी लास्ट इयर मध्ये सगळ्या प्रिलिम्स दिल्या आहेत आणि क्लिअर केल्या आहेत त्या मुलांसाठी ही बॅच आहे. जे लास्ट 2 years पासून प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ही बॅच आहे. नाउ द सेकंड पॉइंट हिअर, ज्यांना क्रिटिकल रिझनिंगचा फिअर आहे, दो स्टुडंट्स हू हॅव फिअर फॉर क्रिटिकल रिझनिंग. सेकंड, थर्ड, ज्यांचं पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट वीक नाहीये प्रिलिम्सच्या हिशोबाने, त्यांचा खूप चांगला आहे, बट मेन्स मध्ये जो फिअर आहे ना, त्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन केली पाहिजे. ठीक आहे. सो द 3 basic points over here is one, those students who are preparing for past 2 years critical reasoning and at the same time puzzles. Okay, now coming back to the parameter, that what will be the key features. So we will be revising each and every parameter related to your mains part, right from inequalities to the last topic of critical reasoning. Every mains question will be taken. Second, फ्रॉम द बेसिक ऑफ क्रिटिकल रिझनिंग पार्ट, सगळं बेसिक पासून क्रिटिकल रिझनिंग याच्यामध्ये होणार आहे. थर्ड अँड फॉरमोस्ट, पेपरची स्ट्रॅटेजीज मेन्स मध्ये कसं पाहिजे फॉर रिझनिंग, पर्टिक्युलरली ओनली अँड ओनली फॉर रिझनिंग. ही बॅचच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीज तुम्हाला मेन्स मध्ये हेल्प करतील रिझनिंगसाठी. ठीक आहे. नेक्स्ट पॅरामीटर विच विल बी डिस्कसिंग, दॅट इज द एलिजिबिलिटी, ड्युरेशन अँड फीस. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स टॉक अबाउट the students. As I mentioned earlier, you should clear at least or almost every prelims, तरच तुम्ही या बॅचला ऍडमिशन घ्या. मी परत परत सांगतोय, लेवल खूप जास्त राहणार आहे. मुलं जे येतील ते क्वालिटी स्टुडंट जे राहतील त्यांची स्पीड जास्त राहणार आहे. मग तिथे तुमचं निगेटिव्ह माइंडसेट नाही झालं पाहिजे की अरे मेन्सची बॅच आपण लगेच घेऊन टाकू. पण स्वतःला पहिले ऑब्झर्व करा की तुम्ही लास्ट इयर किती प्रिलिम्स काढले असतील. जर तुम्ही 1-2च काढले असेल तर नाही, मी रेकमेंड नाही करणार. ही बॅच ह्यासाठी घेत नाहीये की मेन्सला आपल्याला एक एक्सपोजर द्यायचं, ह्यासाठी नाही आहे. ज्या मुलांची मागच्या 2 वर्षापासून मेन्स नाही निघाली, फक्त आणि फक्त त्या मुलांसाठी आहे. हा पॉइंट परत परत ऍड करतोय बरं का. सेकंड, या बॅच मध्ये टोटल जो स्टुडंटची कॅपॅसिटी आहे, जी कॅप आम्ही ठेवली आहे, ती फक्त आणि फक्त 100 मुलांसाठी आहे. जर तुम्ही 101 जरी असेल तर तुम्हाला ऍडमिशन नाही भेटणार. त्याच्या मागे एक जेन्युइन रिझन सांगतो. मला हे 100 मुलं पाहिजे जी ह्या वर्षी मेन्स क्लिअर करणार. ह्या 100 मुलांवर सर्वात जास्त मेहनत राहणार आहे. मग सर अजून बॅचेस घेणार आहे का? मग ते रिस्पॉन्सवर बघू, जसं रिस्पॉन्स आहे. बट दिस बॅच इज देअर ओनली अँड ओनली फॉर दोज 100 स्टुडंट्स, एक्सक्लुझिव्हली ओनली अँड ओनली फॉर 100 स्टुडंट्स. तर एकदा ऍडमिशनची डेट झाली अनाऊन्स, तिथून जे डेट असेल लवकरात लवकर ऍडमिशन करून टाका, जेणेकरून तुमची ती सीट रिझर्व्ह होईल. 101 पण घेणार नाही बरं का, 100 म्हणजे 100. हा पॉइंट लक्षात ठेवा. लास्ट, द फीस विल बी 2000. नंबर ऑफ लेक्चर्स विल बी अराउंड 45 to 60
अँड इट विल बी देअर टिल ऑगस्ट. आता हा जो सिनेरिओ आहे जून पासून ऑगस्टचा, इथे कोणतीच तुमची एक्झाम नसणार आहे. तर जे मुलं एकदम जेन्युइनली प्रिपेअर करतात, की 24 मध्ये एक्झाम काढायचीच आहे आणि रिझनिंग हा तुमचा बेस प्रिलिम्सचा स्ट्रॉंग झाला आहे, पण मेन्समध्ये तुम्हाला अजून स्ट्रॉंग करायचं असेल, तर हा गोल्डन पिरियड आहे. ठीक आहे. या गोल्डन पिरियडमध्ये ह्या बॅचमुळे तुम्हाला ॲट द एंड ऑफ डिसेंबर यू विल हॅव ॲट लीस्ट 1 paper or almost every paper where you can score more than 20 marks in your reasoning when it comes to mains. Okay. Last parameter over here will be the starting. The registration window starts from 5th of June to 10th of June. Timing will be afternoon 2 o'clock to 4 o'clock daily. फक्त वीकेंडला राहणार नाही, कारण की डाऊट क्लिअरिंग असतात आमचे. ठीक आहे. तर 2 ते 4 डेली राहणार दुपारी. तुमचं टाइम टेबल त्या हिशोबाने मॅनेज करा. नेक्स्ट, बॅचची ऍडमिशन प्रोसेस कशी असते बघा. सर्वात पहिले तुम्हाला एस-एस-एचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअरमधनं. ठीक आहे. लॉग इन वगैरे मोबाईलमध्ये तुमचं जे प्रॉपर तुमचं नाव वगैरे आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी प्रॉपर टाका. पेमेंटसाठी तुम्हाला हा नंबर दिला आहे. WhatsAppवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. WhatsAppवर मेसेज केल्यानंतर हे अनिल सरांचा नंबर आहे. हा WhatsAppचा, हा कॉलिंगचा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्यांना मेसेज टाकणार आहे, ते तुम्हाला क्यूआर कोड सेंड करतील. त्या क्यूआर कोडला तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, त्याच्यावर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ठेवायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला बॅचमध्ये ॲक्सेस भेटेल. आता हे जे पायरसी आणि सिंगल डिव्हाइस आहे, तो पॉइंट मी परत एकदा क्लिअर करून देतो, की पायरसी केली किंवा असं काही जर लक्षात आलं, आता एकदम एंड टू एंड इन्स्क्रिप्शन राहणार आहे, तर तुम्ही ते करू तर शकणार नाही. पण जर एखाद्याने मूर्खपणा केला, तर डायरेक्ट ब्लॉक केलं जाईल आणि त्याचे ॲडमिशन कॅन्सल होईल आणि फीस रिफंड होणार नाही. सिंगल डिव्हाइस युसेज राहणार आहे. ज्या मोबाईल नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे, तोच राहणार आहे. तो नंतर चेंज होणार नाही. काहीही रिझन ऐकून घेणार नाहीये. इट वोंट बी चेंज्ड. पॉइंट क्लिअर आहे इथपर्यंत? सो 45 to 60 लेक्चर्स अराउंड से 1.5 प्रॉबेबली से 2 मंथ्स वी कॅन से. इथे कुठेतरी तुमचं बेस स्ट्रॉंग असेल तरच ॲडमिशन घ्या. मी परत सांगतोय तुम्हाला. ठीक आहे? सो थँक यू सो मच अँड लेट्स मेक इट वर्थ. ओके? चलो थँक यू.